अपब्रिंगिंग कसं हे असतं घरामध्ये. काही लोकांना ते असं म्हणजे असंच झालं पाहिजे, हा तुमचा रिजिडनेस आहे. त्या परफेक्शनला काहीही उपयोग नाहीये. जर जगात पैशाला महत्व आहे, ते कमवण्याला महत्व आहे, तर आपण आपल्या डोक्याला त्रास करून घेतोय. हे असं झालं नाही तर ते चुकीचे होईल. तुमचा माइंडसेट आहे तो रियालिटीमध्ये नाही काम करू शकत. घरातल्या कामांमध्ये सुद्धा बायकांचं फार हे असतं. मुलाला सांभाळण्यामध्ये मी जसं सांभाळलं तसंच लोकांनी सांभाळलं पाहिजे बाकी घरात, असं होऊ शकत नाही. आमच्या इथे ते क्लिअर आहे. माझी पद्धत वेगळी आहे, त्याची पद्धत वेगळी आहे. तो त्याच्या पद्धतीने सांभाळतो, मी माझ्या पद्धतीने. पण त्याच्याकडे गेल्यावर मी एका शब्दाने विचारत नाही तू काय केलं आणि तिने काय केलं, तुमचं तुम्ही बघून घ्या. हा माझा क्लिअर पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये. माझ्याकडे आल्यावरही मी हेच असतं की मी माझं बघेन, मला मध्ये मध्ये नाही चालत, मी माझ्या पद्धतीने तिला हँडल करणार. कारण काय होतं याच्यामध्ये, कोणीतरी काहीतरी बोलतं, डोक्यात खूप विचार येतात की घरातल्या लोकांना व्हॅल्यू द्यावी लागते, म्हणजे मोठ्या लोकांना. मग ते त्यांचे अनुभव सांगत असतात, पण त्यांचे अनुभव आता मला कामी नाहीयेत. ओल्ड म्हणजे आजी आजोबा किंवा कोणी मोठी लोक घरामध्ये असतात, त्यांच्याप्रमाणे नाही जगू शकत ना प्रत्येक वेळी. जेव्हा यू हॅव अ चाइल्ड, असं तुमचं बाळ जेव्हा असतं, दोघांना मॅनेज करायचं असेल तर मग आपल्या पद्धतीने करावंच लागतं, त्याला काही ऑप्शन नसतो. मग जुन्या काळातल्या पद्धती आता येऊ शकत नाही, ते आपल्या पद्धतीने करावं लागतं.